जय शिवराय मित्रांनो, आज आहे 10 जानेवारी आणि ज्या वातावरणाची क्रेज महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे त्या तारखेची जी काही वेळ आहे ती आता जवळ आलेली आहे। त्या 48 तासामध्ये महाराष्ट्राच्या सांगली, सोलापूर, पुणे, धाराशिव, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे। यामध्ये टक्केवारी जरी कमी असली तरी बऱ्याच ठिकाणी मात्र बारीक सारीक पावसाची नोंद होऊ शकते। तर काही ठिकाणी असे अपवाद घडतील की कमी जास्त पेंडवणी पावसाचा देखील अंदाज यामध्ये राहू शकतो। तर मित्रांनो, वातावरणाचा आणखीन हा दाब, हा लेयर, हा प्रेशर कुठपर्यंत पोहोचणार आहे याची माहिती तुम्हाला मागील 4-5 दिवसापूर्वी, आठवड्यापूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। तर हाच तो खराब वातावरणाचा आठवडा जो आपल्या मान्सूनच्या रिपोर्टमध्ये 7 तारखेनंतर हे वातावरण येऊ शकतं याची पूर्वकल्पना देणारा देखील आज आपण वेळ आलेली आहे। त्या संदर्भात मागेही बोललेलो आहे। तर हा पावसाची क्रेज महाराष्ट्राच्या पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पण मोजक्याच ठिकाणी, सर्व दूर नाही, सगळ्यांचं नुकसान करेल असं काही नाहीये। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर इथे देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे। विदर्भातही नांदेड पट्टा, वाशिम जिल्हा, गोंदिया जिल्हा, वाशिम नंतर अकोला जिल्ह्यात काही प्रमाणात का होणार सरी कोसळतील आणि सोमवारीच ह्याच लातूर जिल्ह्यामध्येही काही मोजक्या भागांमध्ये सरी कोसळतील। जालन्याचाही समावेश इथे अंबड, भोकरदन, जाफराबाद या भागांचा समावेश असणार आहे। तर आता थोडक्यामध्ये अजून थोडं विस्तृत स्वरूपात सांगितलं तर बरं होईल तुम्हाला। तर बघा, हे बंगालच्या उपसागरामधून येणारी लेयर आहे, याचे ठराविक ठिकाणं, याचे ठराविक तालुके फिक्सन आहेत आणि टक्केवारीमध्येही पाहायला गेलं तर थोडी सातारा, सांगली, पुण्याकडच्या भागांची आणि कोकण किनारपट्टीसह अहिल्यानगरची बरी निघते। बीड जिल्ह्यातही शिरूर, तसेच दक्षिण भाग, त्यानंतर जो काही गेवराई पट्टा आहे, शहागड पट्टा आहे, या भागांचा समावेश मिडियम रेंजमध्ये आहे। आता यामध्ये नुकसान करेल अशी टक्केवारी तुम्हाला मी मागेही सांगितली की 5% पर्यंतची मजल आहे। 95% भागांना मोठा धाक नाहीये आणि एकच दिवसासाठी आहे। उद्याच्या 11 तारखेपासून याचे बदल आणखीन पाहायला मिळतील। आजच्या 10 तारखेपासून मी आणखीन त्याचा ढगाळलेला प्रभाव पाहायला मिळेल, पण 12 तारीख एक दिवसीय हे वातावरण आहे। नाशिक जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये सरी कोसळण्याची शक्यता आहे, पण टक्केवारी जी आहे सगळे भाग घेणारी नाहीये, 5% आहे। उदाहरणार्थ प्रत्येक तालुक्यामध्ये 10-12 गावांचा समावेश होऊ शकतो। जिल्ह्यानुसार आपण 10-12 धरूयात, कारण की सगळीकडे 1-2 अशी गावच त्याची व्यापकता आहे आणि हे पाऊस जास्त करून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागांमध्ये राहील। सविस्तर माहिती आपण लाईव्ह